नमस्कार, मी ओमप्रकाश उडान. आपण पाहतात वास्तव न्यूज मराठी. घनसावंगी लोकसहभागातून जिल्हा परिषद शाळेचा कायापालट, 5 लाखाचा निधी, गावाचा अभिमान. जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील मूर्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने लोकसहभागाच्या जोरावर उल्लेखनीय परिवर्तन घडवून आणले. माझी शाळा माझा अभिमान या उपक्रमात ग्रामस्थ, शिक्षक, माजी विद्यार्थी आणि विविध संस्थांच्या सहकार्याने शाळेचा संपूर्ण कायापालटच करण्यात आला आहे. दिवाळीपासून सुरू झालेल्या या मोहिमेत तब्बल 4,67,000 रुपयाचा निधी उभारण्यात आला. या निधीतून शाळेची दुरुस्ती, रंगरंगोटी, नवीन पत्रे, प्रत्येक वर्गात पंखे, ट्यूबलाईट, आरओची पाणी सुविधा, संरक्षक भिंत व गेट तसेच आवश्यक फर्निचरची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय विद्यार्थ्यांसाठी परसबाग तयार करून शैक्षणिक वातावरण अधिक समृद्ध करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. इंग्रजी वाचन व संभाषण कौशल्य वाढवण्यासाठी विविध उपक्रम या शाळेमध्ये राबवले जात असून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जात आहे. या उपक्रमात परभणीच्या कोटा पॅटर्न परिवाराकडून 51,000 रुपये, शिक्षकांकडून 25,000 रुपये तसेच ग्रामस्थ, माजी विद्यार्थी संघ आणि ग्रामपंचायतीचे मोलाचे योगदान लाभले. 7 एप्रिल रोजी शाळेच्या प्रांगणात लोकसहभाग ऋणनिर्देशक सोहळा आयोजित करण्यात आला आहे. याबरोबरच घनसावंगी तालुक्यातील मासेगाव, बोरगाव यासारख्या विविध गावांमध्येही आता अशाच उपक्रमास सुरुवात होत असून गावाची शाळा गावाचा अभिमान ही संकल्पना पुन्हा दृढ होताना दिसून येत आहे. घनसावंगी तालुक्यातील बहुतांश ग्रामीण भागातही शिक्षणासाठी लोकसहभागाचा आदर्श मॉडेल इतर गावांसाठीही प्रेरणादायी ठरत असल्याचंच यावरून दिसून येत आहे. यामध्ये शाळेतील मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच ग्रामस्थ, शालेय समितीचे अध्यक्ष व सर्व टीम अथक असे परिश्रम घेत असून या शाळामुळे जिल्हा परिषद शाळेकडे बघण्याचा दृष्टिकोन हा बदलत असल्याचंच यावरून दिसून येत आहे. अशाच ताज्या घटना आणि घडामोडीसाठी वास्तव न्यूज मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा व फॉलोही करा.